पाटील दगड घे. अगरबत्त्या नारळ घे. आगे नारळ आणि फोटो काढायचा पाटीलचा एक कडक होती. मॅटर त्याला सोईल आई तुझा गुलाल उडतय डोंगराला या हिरवे हिरवे डोंगराला आईचा देऊल काय सजला. नेक्स्ट डे. चला तर मित्रांनो, आज आपण जात आहोत एकविरायाच्या दर्शनाला. तर आता आपण सुरुवात केलेली आहे. थोडाच वेळात अजून अर्धा तास तरी लागेल आपल्याला पोहोचायला वरती. तर ही आपली सगळी मंडळी विशिष्ट आदर्श मंडळाची, आपले सगळे भाऊ मित्रमंडळ. आता थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत दर्शन घ्यायसाठी एकविरायाच्या. पहिलं दर्शन घेणार आहोत आपल्या सगळ्या मित्रांच्या बरोबर. उत्सुकता वाढलेली आहे दर्शनाच्या भेटीची. तर आता बघूया थोड्या वेळात. ही आपली जुनी पद्धत आहे, म्हणजे साखरेपासून जे खायचा पदार्थ असतो तो आपण बघणार आहेत. आता बनव रे, लाईव्ह मध्ये बनव. लाईव्ह मध्ये घ्यायला लागलो नाही. आम्हाला पिंकच पाहिजे. पिंक लाईव्ह आमचा पिंक कलर फेवरेट. तर आता साखर टाकलेली आहे. साखरेच्या नंतर थोडं फार गरम करेल आणि पळायला थोड्या वेळात. बादशाह मेन फुल इज्जत बादशाह. तर तुम्ही बघू शकता आता कशा तऱ्हेने त्यांनी बनवलेले आहे. ते काय बोलतात दादा याला? कॉटन कॅन्डी. आपण जेव्हा तिसरी चौथीत होतो तेव्हा ही कॉटन कॅन्डी खूप खायचो. त्याला आता जुनी आठवण ताजा केलेली आहे दादानी कॉटन कॅन्डी दाखवून. हा, म्हाताऱ्याचे केस पण त्यांना बोलतात. कॉटन कॅन्डी म्हणजे मराठीतून आपल्या भाषेत, गावठी भाषेत म्हातारीचे केस बोलतात. अर्धा तासाचा झाला पाहिजे. तर दादानी बनवलेला आहे कॉटन कॅन्डी म्हातारीचे केस. A few moments later. तर हा आमच्या गावचा एकदम होणार खिलाडी आदित्य पाटील. आपला आदित्य पाटील. चला भावाच्या चॅनलला सपोर्ट करा. लाईक अँड सबस्क्राईब. बघूया कशा तऱ्हेने आपण करतोय तो. नारळाची ओटी घ्या. पुन्हा अशी पहिलं तर तुम्ही बघू शकता आता आपण थोड्याच वेळात पोहोचू आपल्या आईच्या दर्शनासाठी. आपले हे सगळे मित्र थोड्याच वेळात आता आपण पोहोचणार आहोत. तुम्ही बघू शकता कंदी पेढा, परत मावा पेढा, सगळ्या प्रकारचा पेढा ते आपल्याला नक्की मिळेल. नवरात्र उत्सव निमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. पुढल्या वर्षी नक्की येणार. हे किधर नाही किधर पर हम इधर ही है और हर साल इधर आते. मस्ती का हस्ती नाही. आम्ही दरवर्षी एकविराला येतो. आमची दरवर्षी ट्रिप समानच असते एकविराची आणि आम्ही कंपल्सरी म्हणजे वर्षातून एकदा तरी येतोच दरवर्षी. कोरोनाचे 2 वर्ष आम्हाला यायला जमले नाही कारण का थोडा प्रॉब्लेम चालू होता. पण आता कंटिन्यू आम्ही म्हणजे 1 वर्षाच्या गॅपनी येतोच 100%. तर हे आपले भाऊ पुढे चाललेले आहेत कट काढत रोफ लाला बनत मेन बनत. तर इथे आपण सगळे प्रकारचे फ्रेम बिम घेऊ शकतो. डायरेक्ट पोरांचा काहीतरी बेत होत आहे हॉटेल मातोश्रीमध्ये. भजी वडा पॅटीस असे अनेक प्रकारचे साहित्य आपल्याला खायला मिळतील. हा आपल्या गावातला होणार व्यक्तिमत्व मितेश म्हात्रे आपला भाऊ आणि हा प्रतिकेश म्हात्रे जलाल व्यक्तिमत्व. तर हा जो आहे 1 नंबरचा फट्टू इंसान आहे जो फायर ब्रिगेड मध्ये काम करून आगीला घाबरतो. असा फट्टू माणूस मी माझे आयुष्यात नाही बघितलाय. तर बघूयात. हा आमचा खलिफा. तर थोड्याच वेळात आपण वरती पोहोचू. किमान 10 मिनिटाचं अंतर आहे आपल्या वरती पोहोचण्यामध्ये. हॉटेल मातोश्री. तुम्ही जर एकविरेला आलात तर इथे नक्की व्हिजिट करा. हॉटेल मातोश्री. इथे भजी वडा पॅटीस असे उत्तम असे पदार्थ तुम्हाला खायला मिळतील. या हॉटेलच्या मालकीण आणि हा आपला श्रीमान फॅमिलीचा माणूस कट्टर श्रीमान मिस्टर राणेचा बिग फॅन. चला तर जाऊयात आता आपण. हॅशटॅग बांधली. हा आपल्याला मिळालेला आहे मिहिर म्हात्रे आपला भाऊ. OTBT भरून शान मध्ये चाललेला आहे. नोबिता शिजुकाचा नोबिता. मित्रांनो भावांना बोलायला तर काहीच नाही आहे. बोलायला तर आपल्या इथं काहीच नाही म्हणून असंच काही नाही काहीतरी तुम्हाला फक्त दाखवतोय. बघा इथे तुम्ही ओटी घेऊ शकता आपल्या एकविरा आईसाठी. इथे सर्व प्रकारचे मावा कंदीपेढा असा मिळेल. तर आता थोड्याच वेळात आपण पोहोचू. थोड्याच वेळात तुम्हाला मी बोर करते थोड्याच वेळात बोलून. पण मला कॅमेरा शिवाय राहूच शकत नाही मी. असं मी झालं. सध्या पहिलाच व्लॉग आहे आणि मला मी खूप इंटरेस्टेड. तर बघूया आता थोड्याच वेळात. आता अजून किती मिनिटे ओमकार आपल्याला पोचायला? अजून 5 मिनिटे आहेत. आपण पोचलेलोच आहोत एकविरा आईच्या दर्शनासाठी. तरी बघा ही लाईन आहे ती VIP लाईन आहे. पूर्ण VIP लाईन. बघा VIP लाईन. इथे तुम्हाला OTBT म्हणजे एकदम प्युअर. फास्ट मध्ये घ्यायची आहे. तर फायनली आम्ही पोहोचलो आहोत एकविरा आईच्या इथे. ते अंतर खूप नाही आहे कारण का आमचं कंकेश्वर आहे त्याचा अंतर खूप आहे. त्याचा आम्हाला प्रॅक्टिस आहे त्यामुळे एवढं आम्हाला हार्ड झालं नाही. हे तुम्ही बघू शकता. आई एकविराचं मंदिर. बच्ची के दिल में फुल सपोर्ट. हे आपली पब्लिक फोटोसाठी बांधताना माझा काढ मी तुझा काढतो, तू माझा काढ मी तुझा काढतो.
बघा फुल एकदम फोटोग्राफर ओमकार मात्र मागचं नाव येईल. तर आमची ओटीपीटी भरून झालेली आहे. आम्हाला नाचायची खूप इच्छा होती, परंतु थोडा लेट होईल बँड वाजवायला, म्हणून आता आम्ही परत रस्त्याला आपल्या घरच्या रस्त्याने निघालेलो आहोत. हा बँजो आहे पण, आणि हा आपला माणूस उलाशेठ, आणि ह्या बँजोला आपल्याला नाचायची खूप इच्छा होती, परंतु आपल्याला माहित नाही किती टायमाने बँजो वाजवतील. आपण विचारून पाहूयात त्यांना की किती वेळात बँजो वाजवणार आहेत. तसे आपण थांबू, आपली पब्लिक जर बोलली तर, नाहीतर घरचा रस्ता. आणि ती बघा आपली पब्लिक गेली पण, रस्ता धरला पण. थांबायचं. आपला बेत परत बदलला आहे. आपली अर्धी पब्लिक इकडे तर अर्धी पब्लिक इकडे गेली आहे. तर आपण बघूया आता. थांबायची तर इच्छा सगळ्यांची आहे आणि नाचायची पण इच्छा आहे. आम्ही 1 वर्ष फुल नाचलेलो, तेव्हा आम्ही चिंगू पिंगू म्हणजे खूप बारकी होतो. तर आता बघूया आपल्याला परत नाचायची संधी मिळते का. बँडवाले तर आहेत, पाहूयात आता थोड्याच वेळात. सेट बीट करत आहेत, आता वाजवतील काय, त्यांचा घरी जायचा प्लॅन आहे हे आपल्याला नाही माहीत. पाहूयात आता थोड्याच वेळात.
1 eternity later. तर मित्रांनो आता आपण परत चाललो आहोत खाली. आपलं दर्शन सुद्धा झालेलं आहे आणि खूप नाचलेलो आहोत आम्ही. आधी बऱ्याच वर्षांपूर्वी नाचलो होतो. त्यानंतर आम्हाला नाचायची संधी भेटली नव्हती. शपथ एवढी गरमी आहे काय सांगू. हाय गरमी झाली, हाय गरमी. तुम्हाला मी कालचा सुद्धा पार्ट टाकतो या व्हिडिओमध्ये. काल आमचा एक मित्र होता साई नावाचा, तो हाय गरमी या सॉंगवर नाचलेला आहे. तुम्ही बघून म्हणजे पागल व्हाल, पागल. फुल पब्लिक भावांनो, एकविरा रविवारची गर्दी, रविवारची फुल पब्लिक, रविवारची गर्दी, रविवारची. मित्रांनो पहिलाच ब्लॉग आहे, थोडासा ऍडजस्ट करा. मित्रांनो पायऱ्या दिसाच्या बंद झाल्या. पायऱ्या पण नाही दिसत. काय बोलू बाबा, हाय गरमी, हाय गरमी. पायऱ्या ना दिसत, एवढी गर्दी. या पेटी पॅक वातावरण, पेटी पॅक. मित्रांनो आपण उतरणार जमा आहोत श्री एकविरा 5 पायरी पादुका मंदिर जवळ आपण पोचलो आहोत. थोड्याच वेळाने आपण आता उठूयात, थोड्याच वेळा. ए भाई इधर तो देख, किधर नहीं किधर. भाई नाम बता, तेरा नाम बता, नाम बता भाई. इज्जत तो दो, थोड़ा इज्जत तो दो. तर हे आपले काका आहे. त्यांच्याकडे काकडी, कच्ची कैरी अशा सगळ्या प्रकारच्या व्हरायटी तुम्हाला भेटतील. तर नक्कीच तुम्ही आपल्या काकांची ते या. ओके. जेवढं होतील तेवढं बनवा. बाकी एकदम लिंबू सरबत. आपले अर्धे मित्र कुल्फी खात आहेत. त्यामधला एक हा धनतरास ताटवाट्या. हमको मारो, हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. प्युअर लिंबू सरबत. ओके आपल्याला पण द्या. धन्यवाद धन्यवाद. मला द्या, मला द्या. धन्यवाद काका, धन्यवाद. हा 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 चिल्ड चिल्ड. सुकून. मित्रांनो लिंबू सरबताची जी मजा आहे ती जगात मेन आहे. जगात मेन, जगात मेन बोले तो जगात मेन. प्युअर. फुल पब्लिक, फुल पब्लिक. बच्ची के दिल में वड़ा पाव. रेडबुल हेलच्या समोर लिंबू सरबत म्हणजे बादशाह का बादशाह आहे. काय बादशाह का बादशाह. लिंबू सरबत भगवान के भगवान. बरं वाटलं रे बाबा, बरं वाटलं. अख्खी साल गेली, साल्टी गेली तरी चालेल. रुतबा कमी नाही झाला पाहिजे. उद्या खर्च हाय सरपंच. ए दे दे इज्जत दे, इज्जत दे. बाईंना फुल इज्जत, फुल इज्जत.
तुमची बॅच काय आम्ही सुरुवात केली ती बरी झाली गावात. तुम्ही बॅच इंजिनिअरिंगचं फॅड टाकलं तो गावात. आम्ही परत आल्यावर किती आली वांडू आला बंड्या आला अरे इथं आलो, मी 3-4 सुरुवात केली. लाखाचा म्हणजे असा खाण्याला क्लासला डोंबिवलीला क्लासला कल्याणला क्लासला गेलं 3-4 लाख असं दुखलं. चला रे थोडीशी स्वीट्सची खरेदी ना मेरी जान. आपली चिक्की असतील पण म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे चिक्कीची शॉपिंग विथ आदित्य पाटील. नाही मग ही देतात. ए खोंडा ही काय? कसं काय मलाई ना मलाई पण पाहिजे. चॉकलेट मध्ये पण मी हिंदी घेतले. ही मावा मलाई मलाई चिक्की. ओके हे किती रुपयाचे? 70 रुपये. हा हा प्युअर आयटम. 65 आहे किंमत. हा इमली आयटम. म्हणजे बारके पोरांचा आयटम हे आवडतात तुम्हाला? अरे मला नको रे बाबा, घरी घेते मी इमली पार खाईन. इमली खायला काय इमली 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 ही आयटम. हे किती वाला आहे? हे 60 रुपयाने 60 रुपये. नाही 60. काय हे पण 60 रुपये आहे. 50 करता चेरी. नेऊ मी काय करशील सांग. 100 रुपये लिहिले 60 ला दे ना. 100 ग्राम द्यायचे नाही. कोणत्या सगळ्या हेलिकॉप्टर पासून कुठल्या गाड्या पाहिजेत बोल. टोटल घ्यायला काय तो सेट कितीला देशील? 2 पार्ट बनवणार 2. लपतस काय एक होंडा. हेवी एक होंडा. काही कमी कर. 220. नाही कमी कर. डायरेक्ट द्यायचा भाव बोल. 2 पाहिजे डायरेक्ट द्यायचाच भाव बोल. डायरेक्ट बघ डायरेक्ट द्यायचा 200. आपण डायरेक्ट घ्यायचा बोलू काहीतरी. 2 पाहिजे 2 पाहिजे दादा. नाही त्याचे कमी नव्हतं काहीतरी. तू बोलला द्यायची सांग म्हणून द्यायचे सांगितलं. नाही आम्ही घ्यायचे सांगू मग. नाही सांग तू बोल देऊ पण मी त्याच्या कमी देणार. किंमत करताना वेग बंद कर. प्रोफेशनल बार्गेनर बोल तू बोल. नड मी हाय. 200 रुपये बोल. द्यायचे बोल. थोडी काय तयारी आहे घ्यायची? मग एक घे 200 ला देत. डेकोरेशन काय ते ना 20 रुपये. 20 सुट्टे नाहीत बाबा. 20 सुट्टे नाहीत. जरा ते दाखव ना काढून बघू. हेवी आहे का एकदम लूज माल आहे?